सर मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल, योग्य ती कलमाने गुन्हा दाखल होईल। ज्या पद्धतीने 144 कलमाच्यासाठी पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे, कारवाई करण्यासाठी काय भूमिका असणार आहे? गाव संपूर्ण दहशतीखाली आहे। कालपासून पोलिसांनी सगळं दडपशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आणि आताही काही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे करता येणार नाही। वस्तुतः हे मतदान पारदर्शकपणे होणं, हे एक मॉडेल होणं आणि या माध्यमातून लोकांमध्ये बाबा मतपत्रिकेवरचं मतदान आणि EVM मधलं मतदान याच्यामध्ये काय फरक आहे हे याची टॅली या ठिकाणी होणार होती। सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे, लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी मार्केटवाडी गावाने हे मतदान घेतलेलं आहे। परंतु आता या ठिकाणी प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मतदान होऊ द्यायचं नाही आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई, गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं लोक इथं या मतदानाला यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आता काय निर्णय घ्यायचा यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही 5 मिनिटं आम्हाला वेळ दिला तर आम्ही आणि पोलीस अधिकारी चर्चा करतो, त्यांचं काय म्हणणं आहे। कुठेतरी दबावाचा वापर होत असल्याचा आपण आरोप केलेला आहे, काय त्यामध्ये तथ्य आहे का? तुम्ही जो आरोप केलेला आहे की पोलीस दबाव आणते? नाही, नक्कीच त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, त्यावेळेला पोलिसांची फोर्स मागवलेली आहे। आपण मतदान रेग्युलरमध्ये घेत असताना एका दुसरा पोलीस असला तरी काम जमून जातं, परंतु या ठिकाणी हे मतदानाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे। 144 कलम काय ते नवीन IPC प्रमाणे लागू केलेलं आहे। 5 पेक्षा अधिक लोकांना जमता येणार नाही अशा पद्धतीची स्पीकरवरती गाडी त्यांची पुकारत आहे। त्यामुळे लोक इथून जवळजवळ 300-400-500 लोक आले होते, 200-300 लोक आता आजूबाजूला घाबरून पाठीमागे गेलेले आहेत। वयोवृद्ध लोक आहेत, काही महिला आहेत। या ठिकाणी जवळजवळ महिलांमधलेही निम्म्या अर्ध्या महिला या बाजूला जाऊन थांबलेल्या आहेत। किती वेळात निर्णय होईल? काय आता प्रशासनाची भूमिका आहे त्या बाबतीत आम्हाला एक 5 मिनिटं वेळ दिला तर आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल। ठीक आहे, 5 मिनिटं। उत्तम जानकर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे, प्रशासन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे।